जय महाराष्ट्र मित्रांनो, देशाच्या राजकारणामध्ये आता सगळ्यात मोठी घडामोड घडू लागली असून भाजपला मित्रपक्षांनीच दगा दिला असून भाजपा केंद्रातून पायउतार होण्याच्या मार्गात मित्रांनो आणि महत्त्वाच्या मित्रपक्षांना देखील सगळ्यात मोठा दणका काँग्रेसने अखेर आपला डाव रचला आणि या सगळ्याच पूर्ण कोड्यामध्ये अखेर अख्खे लोक अडकलेत. मित्रांनो, नेमकं काय घडलं आहे? एकनाथ शिंदेंची शिवसेना, त्यानंतर चंद्रबाबू नायडूंचा पक्ष, नितीश कुमारांचा पक्ष यांच्यासह मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून देखील भाजपला सगळ्यात मोठा हादरा देण्यास काँग्रेसला आणि उद्धव ठाकरेंना मोठं यश आलं आहे. मित्रांनो, आपण देश पातळीवरती पाहतायत की सगळेच प्रादेशिक पक्ष फोडून त्यांचे तुकडे करून टाकायचे हा भाजपने जणू काही देशभरामध्ये विडा उचललेला दिसतोय आणि यालाच कडाडून विरोध प्रत्येक राज्यातून आता सुरू झाला आहे. म्हणजे भाजपचे आता दिवस संपलेले आहेत, हीच एक बाब आता समोर येऊ लागली आहे आणि केंद्राच्या सत्तेत देखील सुरुंग लागतोय. मित्रांनो, केंद्रात भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत सगळेच विरोधी पक्षनेते आणि विरोधी त्यांच्याबरोबरचे पक्ष देखील आता पडतायत बाहेर. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला शेवटपर्यंत बघून सविस्तर नेमकं काय घडले, भाजपला इतर मित्रपक्षांनी आणि त्यांच्याच जवळच्या पक्षांनी कसा दिलाय सर्वात मोठा धक्का, पुढच्या अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला सगळं जाणून घ्यायचं आहे. महाराष्ट्र नव्हे तर देश पातळीवरती भाजपची नाचक्की होत असतानाच सत्ता देखील हातातून जाणार, राज्य देखील जाणार, अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. तर बघूया सविस्तरपणे नेमकी काय आहे आजची महत्त्वपूर्ण अपडेट. भारतीय जनता पार्टीचा डाव प्रथमतः उद्धव ठाकरेंनी ओळखला आणि भाजपला ठाकरेंनी सोडून दिलं. भाजपच्या विरोधात राजकारण करायचं तर अतिशय ओपनली करायचं हे उद्धव ठाकरेंनी संपूर्ण भारताला सांगून दिलं आणि ठाकरेंनी तशा प्रकारचं राजकारण देखील सुरू केलं. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 तुकडे झाले आणि शिवसेना फुटली, ठाकरेंची शिवसेना हातातून गेली. त्यावेळी शरद पवारांनी देखील अशाच प्रकारचं काम केलं आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांनी फोडली. दुसरा मोठा प्रादेशिक पक्ष भाजपने फोडला आणि सगळेच पक्ष संपवले. काँग्रेस महाराष्ट्रात आता नामोनिशान मिळत होती, परंतु काँग्रेसने नवीन राजकीय डाव आखला. भाजपच्या विरोधात लोकसभा जिंकत भाजपला तळपायाची आग भाजपची मस्तकात कसं जाईल इथपर्यंत भाजपचा दारुण पराभव महाराष्ट्रात झाला. त्यानंतर मित्रांनो, आता आपण पाहतोय आम आदमी पार्टी यांचा देखील सगळ्यात मोठा पराभव करून त्यांचा सगळा पक्ष संपवला गेला, खासदार पळवले गेले. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आता ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील 20 खासदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असतानाच काँग्रेसने आता नवीन डाव रचला आहे आणि 20च्या 20 खासदारांचा सगळा पक्ष तृणमूल काँग्रेस हा काँग्रेसमध्ये विलीन होतोय आणि हे भाजपसाठी सगळ्यात मोठी धक्कादायक बाब म्हणावी लागेल. सगळे प्रादेशिक पक्ष आता काँग्रेसच्या बाजूनं जाताना दिसत आहेत. नितीश कुमार देखील आपली बाजू मांडतायत, आता ते देखील काँग्रेससोबत निघालेत. चंद्रबाबू नायडू यांचा देखील पक्ष आता फोडण्याच्या मार्गावरती भाजप आहे. दुसरा एकनाथ शिंदे शोधून त्यांचा पक्ष फोडण्याच्या तयारीत भाजप आहे. त्यानंतर इकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना देखील वेगळं केलं आहे. अजित पवारांची पार्टी एक वेगळी केली, शरद पवारांची पार्टी वेगळी केली आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील संपवली. असे प्रत्येक राज्यातील सगळे पक्ष आता एकत्र झालेत आणि भाजपलाच केंद्रातून हाकलण्याच्या भूमिकेवरती सगळ्यांची एकमताची प्रतिक्रिया आता एकत्र होते. इंडिया आघाडीची बैठकी होते आणि या सगळ्या बैठकीतून मित्रांनो नवीन एक सार मिळतो आहे, भाजपला धक्का द्यायचा आहे. आणि आता ममता बॅनर्जी जर काँग्रेसमध्ये विलीन झाल्या तर मात्र संपूर्ण देश भाजपच्या विरोधात जाऊन येणारी लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे पंतप्रधानपदाचा चेहरा समोर ठेवून जर लढवली गेली तर भाजपला पराभूत करणं शक्य आहे. भाजपा कुठेही राहणार नाही. आत्ताच भाजपा 200च्या खाली येऊ शकते जर सगळ्यांनी एकत्र असं काम केलं तर, आणि इंडिया आघाडी 300च्या वरती जाऊन
केंद्रात देखील सत्ता स्थापन करू शकते. म्हणजे राहुल गांधींनी जे अभ्यास वर्तवला होता की 6 महिन्यांमध्ये नरेंद्र मोदींची खुर्ची जाणार, ते आता जवळजवळ निश्चित बनले. सगळ्याच प्रादेशिक पक्षांनी भाजपला दूर लोटण्याचा जो प्रयत्न केला होता तो अखेर आता सफल होतोय आणि तेच भाजपा संपण्याच्या मार्गावरती आहे. त्यामुळे केंद्रातून भाजपची हकालपट्टी तय असून सर्व राजकीय पक्ष यांनी आता ठरवलं आहे भाजपा नको आहे तर आपले प्रादेशिक पक्ष टिकले पाहिजेत. त्या दृष्टीनं केंद्रात देखील मोठ्या हालचाली पुढील महिन्यात घडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.